नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गजानन निवास तुंगारली लोणावळा या परिसरात आलेले आहोत. तिथे राहणाऱ्या अंकिता संदीप शिंदे या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. चला भेटूया शिंदे कुटुंबाला लोणावळ्यामध्ये. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. घ्या उखाणा. थोड्या मोठ्याने नमस्कार करते, सदैव आशीर्वाद सदैव असावा, संदीप रावांचं नाव घेते, संपूर्ण सारा दुरावा. हो का? कोणी पाठ करून घेतलं हे? खोली लाईव्ही स्वतः. वा, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासू. नमस्कार. सासरे. नमस्कार. माझी मम्मी. नमस्कार. पप्पा. आमचे आजोबा, त्या मामे आजी. हो हो हो. हे माझे ननंद. नमस्कार. त्यांचा मुलगा विराज. ती माझी बहीण. ते काकी काका. नमस्कार. त्या दोन्ही मामी. बर. त्या ननंद, त्या भाऊजाई. हो 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 हो. माझी मावशी. अरे वा. नमस्कार. माझे दीर सगळ्यात नमस्कार. नोटी दीर आहेत आमचे. हे ननंद. नमस्कार. फाल्गुनी. आमच्या आत्तू. नमस्कार. तू झालं झालं. कोण आणि राहिलं हे नाही? सगळे आईतले आणि हे त्यांचे मित्र परिवार. हे सगळे आळीतले. आमच्या आई ते शेजारचे. सगळ्यांची ओळख झाली, फक्त आळी राहिली होती त्यांची पण ओळख झाली. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय एकदम जोरदार उखाणा घेतला तुम्ही. हो ना? कसा काय तयार कसा काय केला? केला कसं तरी, लग्नाच्या आधी केला होता तोच आता बोलले. माहेर कुठलं? लोणावळ्याचं. लोणावळ्यातलंच? हो. तुमचं बालपण? तिथेच लोणावळ्यातच तुंगारलीमध्येच. बरं, आपण काय करता? मी शॉपवरती असतो, माझं शॉप आहे. तुमच्या घरी कोण कोण होतं? मम्मी पप्पा आजी मावशी बहीण. ते काय करायचे आई बाबा? आमचं शॉप आहे, जनरल स्टोर आहे मार्केटमध्ये. मग काय कसं काय हो जमलं? ऍक्च्युली हे माझ्या शॉपवरती आले होते गणपतीच्या वेळेस. कशाला? गुलाल खरेदी करायला. गुलाल खरेदी करायला? खरेदी करायची ना, उधळायला कोणी सांगितलं होतं? नाही, गुलाल तर खरेदीच केला होता. हा मग? पण तिने मला पाहिलं होतं, मला नव्हतं माहिती. अच्छा. मी तिच्या बहिणीचा फ्रेंड होतो. हिने तिला पाहिलं की अरे मी ह्याला ओळखते पण हा माझा फ्रेंड कसा आहे म्हणून. मग तिने मला फेसबुकवरती रिक्वेस्ट पाठवली. त्यांना विचारूया काय झालं हो नक्की. ऍक्च्युली हे दुकानावरती आले होते गुलाल घ्यायला. तेव्हा मी माझ्या ताईला म्हटली होती, ताई हे बघ ना किती स्मार्ट दिसतोय. तर असं तेव्हा फक्त असंच बोलणं झालं होतं माझं आणि माझ्या ताईचं. नंतर आम्ही न्यूली जस्ट रिसेंट FB खूप जोरात चालत होतं. तर मी ताईच्या फ्रेंड लिस्टमध्ये बघितलं, तर मी ह्यांचा फोटो बघितला. मला नाव वगैरे काहीच माहित नव्हतं. तेव्हा बघितलं तर नाव संदीप शिंदे कळालं होतं मला जस्ट. मग मी बोलली जर हे माझे बहिणीचे फ्रेंड आहे तर मग माझे का नाहीये? बरोबर आहे. मग तेव्हा मी बहिणीच्या फ्रेंड लिस्ट मधून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आणि मग आमचं बोलणं वगैरे स्टार्ट झालं होतं. पण ते ऍज अ फ्रेंड होतं फक्त. पण मला सांगा, नंतर याने रिक्वेस्ट पाठवल्यानंतर एकदाच गुलाल आणायला गेलात का सतत जात होता दुकानात? नाही, मग त्याच्यानंतर कंटिन्यू जात होतो. प्रत्येक वेळेला काय खरेदी करायची हो आले की? च्युइंगम किंवा चॉकलेट. चॉकलेट किती रुपयाचं असायचं ते चॉकलेट? 1 रुपयाचं. 1 रुपयाचं. 1 रुपयात हळूच 2 चॉकलेट दिलेत असं कधी केलं का त्याने? नाही, असं कधीच नाही. नुकसान कशाला करायचं? हा बरोबर आहे. शेवटी गुजराती आहे ना. अच्छा, तुम्ही माहेरच्या गुजराती? हो, जैन, प्युअर कच्ची जैन. बरं बरं बरं. पण तुम्ही ठरवलं होतं? हो, म्हणजे मी नंतर ठरवलं. काय? म्हणजे ज्यावेळेस पाहिलं त्याच वेळेस ठरवलं की लग्न करत ते हिच्याशीच. काय गुलालचा कुठे मिळतो हा गुलाल? ते माझ्या पप्पांना माहित. पप्पांना खरेदी करून आली होती. दिवसेंदिवस गुलालाचा रंग अधिक गडद होत गेलेला आहे. पण मग तुमच्यामध्ये प्रपोज करणं वगैरे झालं? हो, ते नंतर खूप उशिरा, म्हणजे जेव्हा आम्ही मोबाईलवरती बोलायचो ऍज अ फ्रेंड तेव्हा असं काही नव्हतं. नंतर 2 वर्षामध्ये गॅप आला आमच्यात. आम्ही बोलायचंच बंद झालो होतं. का हो?
काय माहित काय रिझन अजून पण कळलं नाही आम्हाला. काय पण झालं? अजून पण रिझन नाही माहिती. खरंच नाही माहिती अजून अचानक पण. बोलायचे बंदच झाले हो म्हणजे माझं- 1.5-2 वर्ष नव्हतं बोलत आम्ही. का तुम्ही चॉकलेट बंद केली का विकायची? त्या दुकानातली संपली चॉकलेट, काय नाही झालं? असं काही नाही. मलाच नाही माहित ऍक्च्युली का असं झालं. माझं फेसबुक पण मी स्वतः बंद केलं होतं कारण की मला इरिटेट व्हायचं त्या नाही पण फेसबुक. त्याच्या मागे काहीतरी तर कारण असेल काहीच कारण की नाही. अचानक कालपर्यंत दोघे एकमेकांशी खूप बोलतायत. खूप नव्हतं बोलायचं. नॉर्मली ऍज अ फ्रेंड बरं, थोडं बघणं असेल, हो. बोलणं असेल, दुकानात पण येणं आम्ही असेल. भेटायचो, आम्ही बघायचो एकमेकांना कारण की मार्केटमध्ये राऊंड असायचं आणि माझं घर पण मेन मार्केटमध्येच. तर मग आमचं एकमेकांना बघणं वगैरे नाही व्हायचं. पण तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी वेगळं चाललंय असं? नाही असं एवढं तर मला त्यावेळेस काही वाटलंच नव्हतं. हं. पण फक्त थोडासा शॉक असा आला की काही नसताना अचानक 1-1.5 वर्ष मध्ये बोलणं बंद झालं अरे बाबा. आणि मग काय करून काय नाही असं झालं. तुम्हाला हो तुम्हाला असं झालं होतं. मग नंतर मला जॉब लागला माझ्या शाळेत ऑक्झिलियम मध्ये कॉम्प्युटर टीचर म्हणून. मग तेव्हा अचानक ह्यांना कुठून तरी माझा नंबर भेटला. कोणाकडनं मिळाला तुम्हाला? तो माझा मित्र आहे लहानपणीचा हा, मयूर. तो त्याच्याकडे काय एरियातले नंबर असतात? त्याच्याकडे होता नंबर. माझा नंबर होता कारण की तुमचा होता? माझा तो मानलेला भाऊ आहे. आणि नंबर मिळाल्यावर तुमची मोहीम परत सुरू? मग आमचं व्हॉट्सअप वरती नंतर अरे वा, मेसेज चालू झाले. परत बोलणं सुरू झालं. हो नंतर परत बोलणं स्टार्ट झालं. मग मी जॉबला जायची. मग आमचं भेटणं वगैरे स्टार्ट कुठे झालं. कुठे कुठे जायचे जॉबला? ऑक्झिलियम कॉन्व्हेंट इथे जवळ? हो रायवूडमध्ये. पण मग मला सांगा घरी कसं कळलं? घरी एक दिवस मी यांच्याशी मेसेज करत होते आणि आमचं लग्नाचंच चालू होतं. म्हणजे माझ्या ताईला मुलगा झाला तेव्हा त्यांनी मला, ते खूप खुश होते म्हणजे. तर त्या दिवशी त्यांनी मला विचारलं लग्नासाठी, तर मी त्यांना हो बोलली होती. त्यानंतर माझ्या मावशीने माझे मोबाईल चेक केले होते आणि हे बोलले होते की आपण घरी सांगू जेव्हा मी पूर्ण व्यवस्थित सेटल होऊ तेव्हा. आणि आम्ही जस्ट 1 महिन्याच्या आत सांगणारच होतो की तेव्हा माझ्या मावशीला कळालं होतं. पण नंतर आमच्या मीटिंग्स वगैरे झाल्या. पण आमचं मेन कास्ट प्रॉब्लेम यायचा आणि जेव्हा एका पॉईंटवरती असं झालं होतं की माझे घरचे रेडी झाले होते. पण त्यावेळेस काय माहीत काय झालं, म्हणजे ते माझ्या घरच्यांनी सांगितलं होतं की दिवाळीपर्यंत थांबू. पण ह्यांची नाही असं नव्हतं झालं. सांगितलं होतं सांगितलं होतं. एक त्यानंतर मिनिट, त्यांना का गप्प केलं बोट लावून? काय झालं हो, सांगा. नाही आमचं म्हणजे मी घरी सांगितलं होतं. घरच्यांनी मला तर ऑलरेडी होकार दिला होता ठीक आहे चालेल म्हणून. पण नंतर हिने ज्यावेळेस घरी मावशीला हिच्या कळलं त्यावेळेस थोडस विरोध झाला की हा थोडेसे थोडेसे होणार हो. होणार. हा, मग? नाही म्हणून सांगितलं. मग आमच्या फॅमिलीकडनं त्यांच्या फॅमिलीकडनं 1-2 मीटिंग झाल्या. त्याच्यामध्ये चर्चा चालू होती आमची की करायचं नाही करायचं नाही करायचं. पण शेवट एक टाइम असा आला की त्यावेळेस असं ठरलं की नाही करायचं लग्न म्हणून. आणि मग त्यावेळेस मग आम्ही पळून जाण्याचा निर्णय घेतला. कुठे गेला? आळंदीला. पण मग नंतर घरी स्वीकारलं? हो माझे जिजू आणि माझी ताईमुळं माझ्या घरच्यांनी मला एक्सेप्ट केलं 4 महिन्यातच. कारण की जिजूंना शेवटी माझ्या पप्पांना मी 2 बहिणीच, त्यांना दुसरं मुलगा नाहीये. बरोबर. मग जिजूंनी त्यांना रिक्वेस्ट केली खूप. मग जिजूंमुळं त्यांनी थोडं त्यांचं धीर हे केलं आणि त्यांनी मला एक्सेप्ट केलं. आता कसं वाटतं? एकदम मस्त. या कुटुंबाबद्दल काय सांगाल तुम्ही? खूप छान आहेत ते, खूप सांभाळून घेतात मला. 4 महिने जेव्हा मी माझ्या घरच्यांशी बोलायची नाही तेव्हा पण त्यांनी असं जाणून नाही दिलं की तू बाहेरची आलीये. सगळे खूप मस्ती करतात. दीर आणि नंतर तर विचारायचंच नाही. हो ना, तुमच्याही डोळ्यात पाणी आलं. हे काय प्रेमात असं असतं का? एकाच्या डोळ्यात आलं का दुसऱ्याच्या आलं पाहिजे वगैरे असं? हो थोडंफार. काय काय थोडंफार काय? ज्या फिलिंग्स आहेत मला म्हणजे तिथं जे रडते वगैरे ते मला नाही कधी सहन होत जास्त करून. खूप प्रेम असल्यामुळे. हो ना, ते पण हळवे आहेत ना खूप. हो ऍक्च्युली दाखवत नाही कधी पण खूप आहेत आतून. आता अजून काय दाखवायचं? बरं बरं, आता रडू नका, हसत राहा. कारण यानंतर तुम्ही 2 गाणी वाजवणार आहात, 3. आणि जी प्रॅक्टिस केलीच असेल ना सगळ्यांनी? हो ना? नाही केली अजून. हो नाही, हो नाही. बघूया यांच्यासाठी 3 गाणी कुठली आणि घरातले 3ही बक्षिसं मिळवून देणार का? बघूया. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार दोघांपैकी? मी. तुम्ही? हो. सुखी आहे सासुरी.
एक गाणं घ्या, कुठलंही निवडा, आधी एनवलप निवडा, मधलं द्या इकडे. आणि फक्त एकच ओळ वाजवू नका, पुढचं पण वाजवा, तर सगळ्यांना ओळखता येईल. तयार आहेत का हो सगळे? हा, रेडी. म्हणा सगळे. काय काना बासरी वाजवली आहे. चला, हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन, अभिनंदन. आता पुढचं आव्हान तुमच्यासाठी. कुठलं पाहिजे वाद्य? हेच. घ्या. येणार 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 येणार. पुढचं वाजवा ना, तर येणार नाही, तर येणार नाही. परत वाजवा. एवढंच येतं. नाही. हिंदी गाणं आहे. चला अजून एकदा वाजवा. हिंदी आहे. नाही ओळखलं? नाही. सांगा कुठलं ते. बक्षीस तर गेलं. सांगा. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. आता तिसरं एकमेव गाणं राहिलेलं आहे. ते कोण वाजवणार? तेच. तुम्ही. बरोबर वाजवतोय. दहा, 9, 8, परत सांगा त्यांना. 5, 4, 3, पैसा मिलेगा तो. 2. वेळ संपली. सांगा. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग कसा वाटतो या खंडाळ्याचो घाट. हिरव्या हिरव्या. क्या बात आहे. चुकलं, तुम्हाला गायलाच सांगायला पाहिजे होतं. खूप छान पद्धतीने तुम्ही वाजवायचा प्रयत्न केला. घरातल्यांनी थोडीशी गडबड केली, त्यामुळे हे बक्षीस गेलं. पहिल्या टप्प्यावरती प्रेमकथा ऐकली. या टप्प्यावर मात्र 3ही बक्षीस मिळतील अशी आशा आहे. तुमच्या मदतीला कोण धावून येणार बघूया. या चिठ्ठ्यांमधून सुनंदा वाल्लेकर, अजून एक भारती आबंदे, नमस्कार. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? समोर. 2 वर्षापूर्वी यांनी लग्न केलं, हो तेव्हापासून बघताय. हो. काय सांगणार त्यांच्याबद्दल? ते खूप गोड आहे, म्हणजे हा. आल्यापासून अगदी मिळून मिसळून राहते. सगळ्यांशी मिळून मिसळून. हो. आणि तो मुलगा मुलगा पण छान आहे. आपण यांच्या मी नणंद आहे. यांच्याबद्दल काय? स्वभाव चांगला आहे, सगळ्यांना मिळून घेते आणि सगळ्यांसाठी सगळं करते. तसं काय प्रॉब्लेम नाही. काय बदल केला पाहिजे स्वभावात? नाही, तसं काय वाटत नाहीये काय बदल करावं म्हणून. बरं, आता या खेळात काय होणार बघूया. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये 3ही वस्तू आणायच्या आहेत. मी फक्त एक वाक्य वाचणार. त्या वाक्याच्या ठिकाणी, म्हणजे त्या वाक्यामध्ये एक ठिकाण दडलेलं आहे आणि ते ठिकाण अचूक घरातल्याने ओळखून त्यांना सांगायचं. आणि त्याच ठिकाणी असलेलं चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन यायची. बघूया काय होणार या खेळात. पहिलं वाक्य आहे तुमच्यासाठी. तुम्ही चांदीचं नाणं आणायचंय. श्रद्धा सबुरी. वेळ सुरू झाली. साईबाबाची फ्रेम. साईबाबाची फ्रेम आतमध्ये किचन मध्ये.
लवकर लवकर या फास्ट. हातच्या कंकणाला आरसा कशाला? वेळ सुरू झाली. लवकर लवकर लवकर. ड्रेसिंग टेबलचा तिथलं. 30 सेकंद झालेली आहेत. जितक्या लवकर येणार तितका जास्त वेळ पुढच्यांना मिळणार. कपाटाच्या बाजूला आरसा आहे, कपाटाच्या बाजूला. लवकर. 10 9 फक्त 9 सेकंद राहिलेत तुमच्यासाठी. गोंड्याची फुलं. चला वेळ सुरू झाली. इथं फुलं आहेत वरती. 9 सारखं. 8 तिथं फुलाची 7 तिथं नाही सहा. आतमध्ये बघा साईडला. 5 4 2 1. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला आणि मिळाली ही चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असतो तुम्हाला. इतका वेळ गप्पा मारल्या तेव्हा आवाज आला नाही, पण आता थँक्यू म्हणून जोरदार आवाज आलेला आहे. ठीक आहे. अभिनंदन. आणि आता तुमच्याबद्दल घरातल्यांना काय म्हणायचंय ते आपल्याला ऐकायचं आहे. सांगा सासूबाई. म्हणजे लग्न केलं तेव्हा जरा वाटलं आम्हाला असं, पण ती माझी मुलगी खूप सुखी आहे हे म्हणजे आता का पाहिलं आम्ही. आणि तिची काहीच अशी कंप्लेंट पण घरच्यांना नाहीये आणि आम्हाला पण नाहीये. आणि ते सगळ्यांना सांभाळून घेतलंय तिने आणि सगळेच तिचे खूप लाड करतात. जावयाबद्दल काय सांगा? नाही त्यांचं पण काही नाहीये सांगण्यासारखं, ते पण व्यवस्थित आहेत. तुमचे आई बाबा द्या. काय बोलण्यासारखं नाहीच आहे. सून नाही ती माझी मुलगीच आहे अगदी. म्हणजे आम्ही दोघी मायलिकींसारखंच राहतो. पण मुलगा लव्ह मॅरेज करेल असं वाटलं होतं का तुम्हाला? नाही वाटलं, पण आता काय मुलांच्या पुढे जाता येत नाही ना आपल्याला. हो झालं ते चांगलं झालं उलट. चांगलं झालंय ना? खुश आहात ना? दोन्ही व्यवस्थित. म्हणजे लक्ष्मी आली आहे घरात. हो ना? वा. हा. बाबा काय बोलणार आहेत? यांच्याबरोबर मला काही माहिती नव्हतं. आता तुम्ही म्हणलं सगळं आम्हाला कळलं ही गोष्टी सगळी. हो की नाही? आणि आता सगळं व्यवस्थित आहे. फक्त त्यांनी जरा स्वभाव जरा बदल करावा. त्यांनी ना हा काय 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 बदल स्वभाव करावा? जरा तापट आहे. हा. जरा स्वभावात बदल करावा जरा. तापट स्वभाव. फार महत्वाची तसं- गोष्ट आहे. आता तापटपणा कमी केला तसं पाहिजे. तिचा स्वभाव चांगला आहे. ती काय माझ्या मुलीसारखीच आहे. हो. एक मुली गेली तर दुसरी मुलगी आली मग. पुढे द्या. अंकिता ज्यावेळेस या घरामध्ये आले त्यावेळेस म्हणजे तिने माझ्या आई वडिलांना पण आणि माझ्या भावाला पण एवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं ना, की असं वाटलंच नाही की मी हे घर सोडले. असं वाटलं की मी गेले तर माझ्या जागी दुसरी आलेली आहे, की माझ्या नंतर ती पण त्यांची काळजी घेऊ शकते आणि मी पण त्यांची काळजी घेऊ शकते. एकंदरीत अंकिता खूप छान आहे आणि खूप म्हणजे खूपच मनमिळावू आहे. बरं तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या भावाने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? भावानी ते स्वभाव त्याचा इतका तापट आहे ना, की म्हणजे त्याला जरासं जरी काय त्याच्या मनाविरुद्ध झालं ना, की तो एवढा चिडतो ना, की तो विचारच नाही करत की समोरची व्यक्ती कोण आहे. मी निघतो. आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? हाच की चिडचिडपणा सगळ्यात महत्वाचा तो बंद करेल, कमी करेल. माझ्या येण्यामुळे एवढं झालं ना तरी घराघरात मला नक्की बोलवतील. नक्की कमी होणार तापटपणा. तुमचं पण तेच म्हणणं आहे हो की तेच. तापटपणा थोडा कमी केला पाहिजे. हो ना? हो बाकी तर काहीच प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम, सगळं चांगलं आहे. थोडासा तापटपणा कमी करावं. हो नक्की करेल. नक्की. हो. बरं आता मला तुम्हाला विचारायचंय, आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार? क्षमा ऑब्व्हियसली मम्मी पप्पांचे, माझी मावशीचे, ताई, जिजू, माझ्या घरच्यांचे, की मी त्यांना असं दिवस दाखवले 4 महिन्याचे. पण आता सगळं छान आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि क्षमा मी माझ्या सासरकडच्या लोकांना पण मागते की चुकून मी कधी काही चुकीचं बोलत असेल किंवा तुम्हाला हर्ट झालं असेल तर माफ करा मला. आणि धन्यवाद मी सगळ्यात पहिलं मी आधी पण सांगितलं माझे ताई आणि जिजूंना, त्यांच्यामुळे आज मी दोन्ही घरच्यांसोबत एकत्र राहते. आणि माझे मम्मी पप्पा मावशी ज्यांनी मला एवढं लहानाचं मोठं केलं म्हणून आज मी इथं उभी आहे. आणि माझे सासरकडच्या लोकांना नक्कीच, त्यांच्याशिवाय मी कुठंच काहीच नाही आहे, शून्य आहे जर ते नसतील तर. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आहे? सासू सासरे, मित्रमंडळी आणि माझ्या घरच्यांची. आणि जर का धन्यवाद द्यायचं झालं तर माझ्या आई वडिलांना, माझे काका काकी, कारण त्यांच्यामुळे आज सगळं, त्यांच्यामुळे माझं आज शक्य झालं की मी आज लग्न केलं. माझा आज जो काही माझी फॅमिली आहे त्या सगळ्यांना मी खूप धन्यवाद देईल आणि त्यांची क्षमा मागेल. तुम्हाला खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा, रागावरती नियंत्रण ठेवा
तसं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला देतो. वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.